नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. यंदा 2026 चातुर्मासाची सुरुवात ही 25 जुलै 2026ला होतीये. देवशयनी एकादशी म्हणतात त्याला, आषाढी एकादशी. आणि 23 नोव्हेंबर 2026ला प्रबोधिनी अर्थात देव उठणी एकादशी ही त्याची सांगता आहे. या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये भगवान श्री विष्णू योग निद्रेमध्ये जातात अशी एक धार्मिक मान्यता आहे. आणि त्यामुळे या काळामध्ये विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती यांसारखी मंगल कार्य ही केली जात नाही. मग आता आपल्या पूर्वजांनी ह्या परंपरा का बरं निर्माण केल्या? यामागे केवळ श्रद्धा नव्हती बरं का, तर गहन विज्ञान, आयुर्वेद आणि निसर्गाचं निरीक्षण आणि परीक्षण असं सगळं यामध्ये होतं. आपल्या ऋषींनी प्रत्येक धार्मिक परंपरेला वैज्ञानिक आणि आरोग्याचा आधार दिलाय. तुम्हाला माहिती आहे ना की पूर्वीच्या काळी जे प्राचीन संत, ऋषी, साधू, संन्यासी हे वर्षभर संपूर्ण देशभर भ्रमण करत धर्मप्रचार, वेद पुराणांचा अध्ययन आणि समाज प्रबोधन करत असत. पण पावसाळा सुरू झाल्यावर रस्ते चिखलमय होत, नद्या दुथडी भरून वाहत आणि प्रवास धोकादायक होत असे. काय आतासारखे त्यावेळेस रस्ते नव्हते. शिवाय पावसाळ्यामध्ये जमिनीवर असंख्य जीव, गांडूळ, कीटक, बेडूक, साप, अनेक प्राणी बाहेर येतात. अशा वेळेस अनावश्यक प्रवास टाळल्यास त्यांचं पण संरक्षण होतं. आणि म्हणून ही मंडळी एकाच ठिकाणी राहून साधना, जप, ध्यान, प्रवचन, कीर्तन, भागवत, ज्ञानेश्वरी पारायण आणि समाज प्रबोधन ते करत असे. आणि मग कालांतराने ह्याच गोष्टीला म्हणजे चातुर्मासाचं पालन आणि अशा पद्धतीची परंपरा सुरू झाली. अर्थात या काळामध्ये हलका आहार घ्यायचा आहे. आता बघूयात की वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर पावसाळ्यात वातावरण आर्द्र असतं, जीवाणू वाढतात, विषाणू वाढतात, बुरशीची वाढ होते आणि अन्न देखील लवकर खराब होतं. पिण्याचं पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते, कारण पूर्वी काय असं नळानी पाणी यायचं नाही, कारण नदीचंच पाणी पिलं जायचं. आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे मोठे समारंभ, अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळणं हे आरोग्याच्या दृष्टीनं कितीतरी योग्य ठरतं. धर्माच्या माध्यमातून लोकांना आरोग्याचा हे नियम सहजपणे पाळायला लावण्याचा हा सुंदर मार्ग होता की जेणेकरून या 4 महिन्यामध्ये लोक एकाच ठिकाणी सुरक्षित राहतील, आरोग्यदृष्ट्या उत्तम राहतील. आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये शरीरातला जो जठराग्नी असतो म्हणजे पचनशक्ती ही कुमकुवत असते. त्यामुळे या काळामध्ये अति थंड आणि पचायला अवघड, तळलेले, तेलकट आणि जड पदार्थ हे टाळायला हवेत. त्याऐवजी हलका, सात्विक, ताजा आणि सहजपणे पचणारा आहार घ्यावा, किंबहुना उपवास देखील करावा. अनेक जण या काळामध्ये कांदा, लसूण, वांग आणि काही विशिष्ट भाज्या टाळतात. यामागे धार्मिक कारणाबरोबरच अन्न सुरक्षा आणि आरोग्याचा वैज्ञानिक विचार देखील आहे, कारण काही पदार्थांमधून वाताचं प्रमाण वाढतं ते खाल्ल्यामुळे. उपवास करायच्या त्यामागे पण विश्रांती शरीराला द्यायचं आहे, पचनसंस्थेला आराम देणं आणि शरीरातली विषारी द्रव्य कमी करणं हा अर्थातच या चातुर्मासात उपासाचं कारण आहे. चातुर्मास हा केवळ आहाराचा विषय नाही बरं का, तर मन, आत्मा आणि शुद्ध करण्याचा पण काळ आहे. या 4 महिन्यामध्ये भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, श्रीमद महाभागवत, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण, जप, ध्यान, नामस्मरण, दान, धर्म, सेवा आणि सत्संग याला विशेष महत्त्व दिले जातं. या काळामध्ये जी साधना आपण करतो त्याला मनाला स्थिरता येते, विचार सकारात्मक बनवतात आणि जीवनामध्ये संयम निर्माण होतो. आजच्या आधुनिक जीवनातही चातुर्मास हा तितकाच उपयुक्त आहे. तुम्ही म्हणाल आता काळ बदललाय, आता बस झालं, ते कशाला काय करायचं? अजिबात नाही. या काळातही आपण खरं तर फास्ट फूड प्रमाण कमी करायला हवं, सात्विक आहार घ्यायला हवा, योग, प्राणायाम आणि ध्यान करायला हवं. मोबाईल आणि सोशल मीडियावरचा वेळ थोडा कमी करून कुटुंबाला वेळ द्यायला हवा, पर्यावरणाचं संरक्षण करायला हवं आणि आपण आपलं मन आणि शरीर आणि आत्म्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. काळ जरी बदलला असला तरी वातावरणामधली ऊर्जा ह्या गोष्टी काही बदलत नाहीत. चातुर्मास म्हणजे फक्त शुभ कार्य टाळण्याचा काळ नाही आहे. हा काळ हे स्वतःला घडवण्याचा, शरीर निरोगी ठेवण्याचा, मन शांत करण्याचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा. या चातुर्मासामध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत असं तुम्ही ऐकलं असेल. का बरं नाहीत? ते चातुर्मास संपल्यानंतर सुद्धा लग्नाचे मुहूर्त असायला पाहिजेत. तर ते सिंहस्थ कुंभ काय आहे याबद्दलची आपल्याला माहिती मी पुढच्या भागात सांगणार आहे. हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चित तुम्हाला काय करायचे, लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं. ओम साईराम.